अमरावती जिल्ह्यात दुचाकीवर स्वार होत व हाती तलवारी घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांच्या मुसके गुन्हे शाखा युनिट 2 ने आवळल्या। मंगळवारी सायंकाळी त्यांना बातुकुली पंचायत समिती समोरून ताब्यात घेण्यात आले। दामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर ग्रामपंचायतीत सन 2020 ते 2024 या दरम्यान 18 गुरुकुले, 2 सिंचन विहिरी आणि 64 शौचालये बोगस आढळून आली। मुख्य कार्यपालन अधिकारी त्यांच्या निर्देशानुसार गठीत चौकशी समितीचा हा अहवाल असून 20 लाखांपेक्षा जास्त शासन निधीचा अपहार झाला। असे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत यातील दोषीवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे संशय वाढवला। अमरावती जिल्ह्यात रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये एसटी महामंडळाला 1,82,81,707 रुपयांची उत्पन्नाची वाढणी मिळाली। या 4 दिवसात एसटी बसने 4,43,306 प्रवाशांनी प्रवास केला। दामणगाव रेल्वे तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानांतर्गत तिरंगा उपक्रमात मंगळवारी नगर परिषदेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते। नगर परिषदेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळा रॅलीत सहभागी झाल्या होत्या। अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार बळवंत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी येथील काँग्रेस भवनात आयोजित केली होती। परतवाडा तालुक्यात शिरसगाव कसबा पोलीस व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या मदतीने परतवाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोसगाव येथून लाखो रुपये किमतीचे अवैध सागवान बुधवारी जप्त केले। पूर्णानगर येथे वैद्यकीय सुविधा विकसित होण्यापूर्वीच्या परंपरेनुसार रोगराई पिटाळून लावण्याचे आवाहन करीत ग्रामदेवतेचे सागर संगीत पूजन पूर्णानगर येथे करण्यात आले। पूर्णानगर येथील दुर्गा देवीच्या मंदिरात हजारो भक्तांनी डोल टाळ मृदुंगांच्या गजरात देवीचे पूजन केले। अमरावती शहर आयुक्तालयात अंमली पदार्थाविरोधी जनजागृती व कठोर कारवाईसाठी 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान व त्यापुढेही शहरामध्ये ऑपरेशन वाईप आउट ही मोहीम राबवण्यात येणार। त्या मोहिमेदरम्यान 14 ऑगस्ट रोजी सायकल रॅली काढण्यात आली। यात पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक संघटना, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। अमरावती जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने 33 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंद झाली। दामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये पावसाने शतक पार केले। अमरावती जिल्ह्यात 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठीचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान विभागाला सुमारे 3,23,76,600 रुपयाचा निधी मिळाला। यातून 1,12,805 विद्यार्थ्यांना दुसरा गणवेशाचा लाभ मिळणार। यामध्ये पीएमश्री शाळेतील 790 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। सदरचा निधी हा 14 पंचायत समित्यांना वितरित केलेला आहे। अमरावती जिल्ह्यात दारू विक्री विनासायात सुरू ठेवण्यासाठी व गुन्ह्यात जप्त केलेली कार सोडण्याच्या मोबदल्यात 15,000 रुपये लाच घेणारे दोघांना एसबीने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले। लाचखोऱ्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक व चालकाचा समावेश आहे। राजापेठ स्थित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयातच हा सापळा यशस्वी करण्यात आला।